पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या 5 दहशतवाद्यांची घरं लष्कर आणि पोलिसांनी पाडली आहेत। क्रूरकर्म्यांना भारताने दणका दिलाय। हे 5ही दहशतवादी काश्मीरातील आहेत। काल 2 दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर काल रात्री आणखीन 3 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली। पुलवामा भागामध्ये एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचं, कुलगाममध्ये झकीर अहमद गनी याचं, शोपियानमध्ये शाहिद अहमद कुटे या दहशतवाद्याचं घर पाडलंय। दरम्यान काल आसिफ शेख आणि आदिल गुरी याचंही घर पाडलं होतं। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडनं आता आक्रमक पावलं ही उचलण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू असतानाच भारतातनं ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना सहकार्य केलं जातं त्यांची घरं देखील पाडली जात आहेत। जे दहशतवादी होते लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या एहसान उल हक शेख याचं घर काल रात्री पुलवामा मुनार या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। आपण ही संपूर्णतः परिस्थिती पाहू शकता। IED ब्लास्ट लावून हे संपूर्ण घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी तपास यंत्रणाचे अधिकारी आले होते, तपास केला, काही महत्त्वाचे दागेदोरे मिळतात का ते देखील पाहिलं। त्याचबरोबर ती घरातील त्याचे वडील आणि भाऊ या दोघांनाही आता तपास यंत्रणेने ताब्यात घेतलेलं आहे। तर आईला सुरक्षित ठिकाणी हलवून हे संपूर्ण घर जे आहे ते IED ब्लास्ट लावून या ठिकाणी पाडण्यात आल्याचं पाहायला मिळतं। मात्र हा ब्लास्ट इतका गंभीर होता की आजूबाजूची जी घरं आहेत त्यांच्यावर देखील त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुराद एहसान उल हक हा 2018 पासूनच या ठिकाणाहून बेपत्ता होता। तो गेला होता। त्याचे वडील या ठिकाणी शेती करतात, भाऊ शिक्षण घेतो आहे आणि 2018 पासूनच तो लष्कर ए तोयबासाठी काम करत असल्याचं कळतंय। आपण परिस्थिती पाहू शकतो घराची। IED ब्लास्ट लावून ही घर संपूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। घरातले वासे या ठिकाणी कोलमडून पडलेले आहेत, पत्र्यांच्या चिंधड्या झालेल्या आहेत, लोखंडी ग्रिल तुटून गेलेली आहे, आतमधले जे सामान आहे हे अत्यावस्था आहे। आणि हीच परिस्थिती या संपूर्ण परिसरातले जे 100 मीटर घरं आहेत त्या ठिकाणी देखील पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच एक मोठा झटका हा दहशतवाद्यांना भारत सरकारकडनं दिला जात आहे। मात्र हा झटका देत असताना इतर जे बाकीचे इथले काश्मीरी आहेत त्यांच्या देखील घरांचं नुकसान झालेलं आहे हे देखील तितकंच खरं आहे। 1-2 नाही तर जवळपास 5 दहशतवाद्यांची घरं ही पाडण्यात आलेली आहेत। आतापर्यंत आपण काल ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी आदिल आणि आसिफ यांचं घर तोडण्यात आलेलं आहे। आज आपण या ठिकाणी पुलवामामध्ये मुनार या ठिकाणी आहे, इथे एहसान याचं घर देखील तोडण्यात आलेलं आहे आणि पुढे देखील आणखी एक दहशतवादी आहे त्याचं देखील घर तोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूण 5 कारवाया आतापर्यंत झालेल्या आहेत। यानंतर देखील किती कारवाया होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, पुलवामा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।